या सोलापूर शहरातनं शिकण्यासारखं प्रचंड असं सगळंच आहे. या शहराची संस्कृती तर शिकलीच पाहिजे. या शहरामध्ये असणारे सगळे सामाजिक कल्चर आहे ते या ठिकाणी समजून घेताना मनापासून आनंद होतो. सोलापूरच्या संस्कृतीमध्ये सोलापूरच्या मिरवणुका याची चर्चा राज्यभर असते. मला वाटत नाही की या राज्यामध्ये सोलापूर सारख्या ज्या उपक्रमाने ज्या मिरवणुका होतात, जयंतीच्या रूपाने होत असतील, आपापल्या सामाजिक महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं होत असतील, तर त्या मिरवणुका या राज्यामध्ये कुठेही होताना दिसत नाही. एवढ्या भव्य दिव्य अशा पद्धतीच्या मिरवणुका या शहरामध्ये होतात आणि हे शहर गुण्यागोविंदानं नांदताना आपण सगळेजण बघतोय. या शहरातनं मला खूप शिकता आलं. आज या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा होत असताना सोलापूर शहराची ओळख आहे कामगारांचं शहर, स्पिनिंग मिलचा मोठा व्यवसाय असणारं हे शहर, बिडी कामगारांचं शहर, वस्त्रोद्योगामध्ये काम करणारं खूप मोठं जाळं या शहरामध्ये असणारं हे शहर. पण अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघितलं की हे सगळे व्यवसाय काळानुरूप जे बदल या व्यवसायात घडायला पाहिजे होते ते न घडल्यामुळं काही अडचणी या शहरामध्ये निर्माण झाल्या. आणि या शहरातला कामगार, या शहरातला उद्योजक आपण सगळ्यांनी पाहिलं की कामगाराच्या हाताचं काम जाताना शहराची लोकसंख्या वाढताना आपण बघतो, पण शहराची लोकसंख्या कमी होताना सोलापूरसारखं शहर आपण बघितलं. पण आज मला मनापासूनच आनंद आहे. सोलापूर शहराचा पालकमंत्री झाल्यापासून जो शब्द जो प्रश्न पुण्यनगरीनं मला विचारला तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न राज्याचा मंत्री म्हणून सोलापूरचा पालकमंत्री म्हणून देण्याचा प्रयत्न केला. सोलापूरची विमानसेवा असेल, सोलापूरचा IT पार्क असेल, सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचा विषय असेल, सोलापूर शहरातला B2 ज्या आमच्या इथल्या उद्योजकांचा सगळ्यात महत्वाचा विषय होता. जवळजवळ 9,000 कुटुंबाला गेल्या 70-80 वर्षापासून स्वतःच्या जागेची मालकी, जे जागा घर माझा इकडे ही शंका उपस्थित होत होती, तो B2चा प्रश्न सोडवण्यामध्ये आलेलं यश असेल. या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना प्रचंड मोठं काम या सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याचा योग आला, याचा आनंद आहे. पण विमानसेवा थांबत असताना प्रत्येक जण आता कमर्शियल विचार करतो. त्याच पद्धतीचा कमर्शियल विचार कंपनीने केला आणि या ठिकाणी सांगितलं की विजिबिलिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं ही विमानसेवा थांबवतोय. परंतु विजिबिलिटीचा कोणताही प्रॉब्लेम नाही. कंपनीला आणखीन नफ्याची उड्डाणं ज्या ज्या ठिकाणून घेता येतील तिथून उड्डाण घ्यायचा कंपनी प्रयत्न करते आणि महाराष्ट्र शासनानं त्यांना नोटीस काढलेलं आहे आणि लवकरच ती सेवा त्यांना चालू करायला लागेल. चालू जर नाही केली तर सोलापूरला नवीन विमानसेवा चालू करण्यासाठी नवीन कंपनी अपॉइंट करण्याचं काम केलं जाईल. पण सोलापूरची विमानसेवा बंद होऊ देणार नाही हा शब्द या निमित्तानं, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूरवासियांना या ठिकाणी देतो. सोलापूरवासियांना अनेक दिवसापासूनचा प्रश्न पडलेला आहे. MIDC उद्योग आले पाहिजेत, MIDC वाढली पाहिजे, वस्त्रोद्योग वाढला पाहिजे. हे सगळं असताना आता बदलत्या परिस्थितीमध्ये सोलापूरचे आमचे युवक जे IT क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित युवक करणारे, काम करणारे युवक, जे बेंगलोर असेल, पुणे असेल, ज्या विकसित शहराकडे चेन्नईपासून हैदराबादपर्यंत जी युवकांची पिढी विस्थापित होत होती, त्या युवकांच्या पिढीला पुन्हा सोलापूरमध्ये आणण्यासाठी कशाची आवश्यकता होती, तर सोलापूरमध्ये IT हब होण्याची गरज होती, IT पार्क होण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून आज मला सांगायला आनंद होतो, उद्योग मंत्र्यांनी सांगितलं आणि आता कलेक्टर महोदय परवा दिवशीच मला त्यांनी फोन केला आणि सांगितलं की पालकमंत्री महोदय, सोलापूरच्या IT पार्कचा जमिनीचा विषय संपलाय. जलसंपदा खात्यानं मोफत आमच्या IT पार्कची जमीन दिलेली आहे. आता शहरामध्ये IT पार्कच्या जमिनीचा विषय संपला. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री की ज्यांचं स्वप्न आहे सोलापूरला IT पार्क झालं पाहिजे,
ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब IT पार्कच्या भूमिपूजनासाठी लवकरच सोलापूर शहरामध्ये येतील अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने मी आपल्या सोलापूरवासियांना देतो. पण सोलापूरच्या शहरात या ठिकाणी जेव्हा उभं राहतो बोलायला, तेव्हा आमच्या शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न होता. अनिलचं खूप मोठं संकट आमच्यावर होतं आणि त्या संकटातनं आता थोडासा पाऊस पडलाय. 2 तासावर आलेली शेतकऱ्यांची लाईट आता 5 तासावर नेण्याचा निर्णय आपण घेतलाय, हेही या निमित्ताने मी सांगेन. परंतु हे सगळं सांगत असताना या सोलापूर शहरातले आमचे जे उद्योजक आहेत, सोलापूरची भाकरी, सोलापूरची शेंगदाण्याची चटणी, हे सगळं एक्सपोर्ट होतं. पण सोलापूरची चादर आपण सगळ्यांनी बघितलं, सोलापूरचा टॉवेल आपण बघितला, हे सगळं एक्सपोर्ट होताना सोलापूर शहरातल्या अनेक गोष्टी एक्सपोर्ट होतात आणि सोलापूर शहरामध्ये अनेक मोठे मोठे उद्योजक या ठिकाणी होताना आपण बघत असतो. आणि त्या उद्योग रत्नांचा सन्मान या ठिकाणी आपण करण्याचा घाट घातलाय. मी पुण्यनगरीला मनापासून पुण्यनगरीचं कौतुक करेन. आणि हे करत असताना आपण उद्योगमंत्र्यांनाही बोलवलं. हे चांगला सेन्स बघा कसा आहे. जेव्हा उद्योग रत्नांचा सत्कार करायचा आहे तेव्हा उद्योगमंत्र्यांना बोलवलं आणि या ठिकाणी त्यांनाही बांधून घेतलं की IT पार्क इथं होणार आहे. मध्येच प्रश्न निर्माण झाला, उद्योगमंत्री आले म्हणजे जागा इकडे तिकडे जाणार आहे. बिलकुल चिंता करू नका, जागा जिथं आहे तिथंच आता फायनल झालेली आहे, कुठेही काय होणार नाही. त्यामुळे सोलापूर शहराचं वैभव इकडं तिकडं कुठेही आपण जाऊन देणार नाही. सोलापूर शहरातच IT पार्क होईल याच्या बाबतीत आपण निश्चिंत राहा. आपल्या सगळ्या उद्योजकांचं खूप मोठं योगदान भविष्यामध्ये सोलापूरच्या विकासासाठी आवश्यक आहे. आता पुरस्काराच्या रूपानं आज आपला सन्मान होतोय आणि हा सन्मान आपण घेत असताना खूप मोठी जबाबदारी आपल्यावर येते की आपण आजपर्यंत आपण कष्टानं मेहनतीनं खूप मोठे झालात. आपण जगासमोर नव्या पिढीसमोर आदर्श ठेवलात की आम्ही कशा पद्धतीने उद्योग व्यवसायामध्ये प्रगती केली आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकून ही नवीन पिढी पुन्हा कामाला लागेल, आणखीन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. पण हे सगळं करत असताना आपल्यावर जबाबदारी येते की सोलापूर शहराचं जे गतवैभव आपल्याला प्राप्त करायचं आहे, ज्या सोलापूर शहराला एवढं मोठं वैभव होतं ते वैभव आपल्याला पुन्हा प्राप्त करायचं आहे. आणि ते वैभव पुन्हा प्राप्त करताना आपल्या सगळ्या उद्योजकांचं खूप मोठं योगदान, खूप मोठा साथ आपल्या सगळ्यांची लागेल, ते आपण सगळेजण द्याल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2 62 53 76 किंवा 98 22 11 94 01.